मराठ्यांचे वाटोळं करणार असाल तर ही मराठा समाज नाही सहन करू शकत. शेवटी त्याला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे महत्त्वाचं नाही, हे महत्त्वाचं नाही. त्याला महत्त्वाचं स्वतःचा संसार मोठा आहे, स्वतःचं लेकराचं भविष्य महत्त्वाचं आहे. कारण तुमचा नेता मोठा होईल, लेकर कधी मोठे होणार, तुमचा पक्ष मोठा होईल, लेकरं कधी मोठे होणार. त्यामुळं लोक समाज ही लेकराच्या बाजूने, ते मात्र आम्ही 100% मिळवणार. पाटील, हा प्रश्न आहे जो केंद्राकडे डिपेंड आहे असं म्हणतात राज्यातले बहुतेक नेते. ते म्हणतात की 50% मर्यादा जोपर्यंत हटत नाही त्याच्यावरती आरक्षण आपल्याला देता येणार नाही. 50% मर्यादा हटायची असेल तर त्यासाठी आपल्याला केंद्रामध्ये कायदा करावा लागेल, लोकसभेमध्ये. त्यामुळे हा राज्याचा प्रश्नच नाही. आणि जर राज्यानं त्यांना आरक्षण ओबीसीमध्ये द्यायचं असेल तर मागास सिद्ध करावं लागेल, मागासवर्ग आयोगाने सोशली बॅकवर्डने सिद्ध करावं लागेल. हे शक्य नाही आहे कारण की समाजाचं रिप्रेझेंटेशन सगळ्या भागामध्ये दिसते, राजकारणात, शिक्षणात आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा, नोकऱ्यांमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये. हे बघा, आम्ही जे मागतच नाही ते तुम्ही देताय 10%, त्यामुळं ते केंद्राकडे जाणार. कारण जर विधानसभेच्या पडलावर मुख्यमंत्री सांगतायत मागास सिद्ध झाली तर ती 50% झाड टाकावी लागते. ती तुम्ही 27% आरक्षण घ्यायला हवी, तुम्ही ती न घेता वर दिलं म्हणजे ती उडणार 13% असं. त्यामुळं आम्हाला पण नकोच ना. तुम्ही आमचं एकच विनाकारण रद्द केलं, आम्हाला ती नकोच आहे. आम्ही ओबीसीतून आरक्षण मागत नाही आहेत, आम्ही ओबीसीतच येतो, मागायचा प्रश्नच नाही. 1881-84 पासून आम्ही आरक्षण, तुम्ही आता 67ला 90ला 94ला गेला, त्याच्या अगोदर कायदा सांगतो. कारण तो शासक होता त्यावेळेस. सातारा संस्थांचं गॅजेट असेल, बॉम्बे गव्हर्नमेंट असेल, हैदराबादचं गॅजेट असेल, म्हणजे 57 लाख नोंदी निघाल्या. त्या हे तिन्ही गॅजेट आणि 57 लाख नोंदी प्लस जर केल्या तर करोडो मराठा समाज आरक्षणात जातो. याचा आम्ही ओबीसी आरक्षणात तुम्ही का ढकलता त्याच्यातून आम्हाला बघा. ते म्हणतात की ओबीसी समाज तयार नाही आरक्षणामध्ये. त्यांचं काय संबंध आहे? त्यांचं आम्हाला घ्यायला नाही घ्या त्यांचं संबंध. आमच्या जर नोंदी निघाल्या, आमच्या जर जमिनीचे सातबारे निघाले तर तुम्ही जमीन आम्हाला द्यायला पाहिजे. तुम्ही दादागिरी करता की आमचे गॅजेट आहेत, आमच्या नोंदी आहेत 57 लाख नोंदी आणि 3 गॅजेट प्लस इतक्या नोंदी कोणाकडेच नाही. जे ओबीसी आरक्षणात गेलेत मंडळ कमिशन आहे, ते मंडळ कमिशनच ओबीसी, त्यानं मराठ्यांना बाहेर काढलं आणि जे आरक्षणात कधी जाऊ शकत नाही त्यांना आरक्षणात 100-150 जाती आधी आरक्षणात घातल्या, आता 350-400 झाले. हे कशा झाले? इथं केंद्राचा संबंध आला कुठं? तुम्ही पोटजाती उपजाती म्हणून घातली, मराठ्यांची पोटजात सुद्धा कुठली होती ना. हे साहजिक आहे. तुम्हाला जाणून बुजून मराठ्यांचे लेकरं मोठे होऊ द्यायचे नाही. त्यामुळं मराठा नाही तुम्हाला सुखात जगू द्या. आणि सरकार कोणाचं येऊ दे, ही मराठा जितका शांत आहे ना तितका शांत आहे. पण एकदा जर बिथारला तर कोणाच्या बापाला भेट नाही. सरकार फिरकर याच्या पुढे चिल्लर आहे. हे कोणाचं येऊ दे, गुडघ्यावर टेकविणार. तुम्हाला आता सामूहिक अमरवणं शांती संध्याकाळ घरातले माणसं आणि पोरं सगळे अंतरवालीकडे येणार आहेत. त्यावेळेस त्यांना दिसेल की हे गुडघ्यावर मराठी हे सरकारला टेकवणार. कोणी पण येऊ दे, आम्हाला काय देणं घेणं नाही कोणी कोणाला. शेवटची बाब आहे की शरद पवार जे आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा महाविकास आघाडीच्या इशाऱ्यावर किंवा शरद पवारांच्या इशाऱ्यावर तुमचं आंदोलन चालू असा आरोप सातत्याने केला जातो. तुम्ही पण बघितला असेल. तुम्हाला काय त्याच्याबद्दल तुमचं मत? एजन्सी तुमच्याकडे, तुमच्याकडे SIT, CID, तुमच्याकडं IB, ROI, CD, BD आता सगळं तुम्ही शोध लावा. तुमच्या एशियामध्ये मध्ये टाका, त्याला मला फोन करणारला पाठिंबा देणार मी पहिला साक्षीदार होतो. तुम्ही टाका. तुम्ही गरीबाचं लेकरू इमानदारीनं लढत आहे हे पचत नाही तुम्हाला, म्हणून तुम्ही खोटे आरोप करता. तुम्ही मैदानात खेळता माझे खोटे आरोप नका. मी नाही तुम्हाला कधी मॅनेज होऊ शकत ना, कधी करू शकत. पण माझा समाज माझ्यासाठी लय मोठा, त्यामुळं तुमच्या आरोपाला नाही मोजू शकत मी कधी. आणि ओबीसी समाज जो आहे तो पण दुसऱ्या बाजूला कॉन्सoliडेट होता ना. ज्या वेळेला तुम्ही म्हणताय की समाजाला पक्क माहिती आपल्याला कोणाला मतदान करायचं, मग ओबीसी समाज भाजपकडे जाईल, तो एक गट्टा मतदान करेल, भाजप पुन्हा सत्तेत येईल असं आपल्याला वाटत नाही की का त्यांचा पाठिंबा त्यांना मिळेल? त्याला तर आम्हाला सत्तेशी नाही देणे घ्या. आणि सत्ता कोणाची आली तरी मला लढावंच लागणार. असं होणार नाही की सत्ता याची आली आणि त्याची आली. मला माझ्या समाजाला झुंजावं लागणार आहे, संघर्ष करावा लागणार. त्यामुळं आम्हाला त्यांच्याशी देणं घेणं नाही आहे कोणाशी, कारण ते कोणाचेच नाही. अशी वेळ येऊ नये या महाराष्ट्राला, ही बघायची वेळ येऊ नये की आत्ता 5 वर्षात या 70 वर्षात
जे घडलं नाही ते 5 वर्षात घडलं. ही 2.5 वर्षे हे 3 पक्ष आले, 2.5 वर्षे हे 3 पक्ष आले, सगळे एकत्र आले. म्हणजे खरा शत्रू यांचा जनता आहे. आता यावेळेस अशी बघायची वेळ येऊन लोकांवर होती की 6 पक्ष एकत्र येऊन यांनी सत्ता बनवली.